बांगलादेशात पुन्हा एकदा एका हिंदू व्यक्तीवर हल्ला केल्याची बातमी समोर येते। बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। दीपूचंद्र दास आणि अमृत मंडल याच्या घटनेनंतर आता फिरोजपूर जिल्ह्यातील पलाश कांती सहा या व्यक्तीला मारण्यात आलाय। सोबतच भाजप नेते अमित मालविया यांनी या घटनेची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर केलेली आहे। दरम्यान भाजप नेत्यांनी आरोप केलाय की 27 डिसेंबरला सकाळी 6 वाजता फिरोजपूर जिल्ह्यातील डुमरी या गावामध्ये राहणाऱ्या इस्लाम कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या घरावर हल्ले केले। हल्लेखोरांनी पलाश कांती सहा यांच्या घरावर त्यांना कोंडून ठेवलं आणि त्याच्या घराला पूर्णपणे आग लावण्याचा प्रयत्न केला गेला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। त्यांचं घर पूर्णपणे जळताना यामध्ये दिसून येतं आणि काही व्यक्तींचा रडतानाचा आवाज सुद्धा या व्हिडिओमधून दिसून येतो। दरम्यान याच जिल्ह्यातील फिरोजपूरमधील याच भागातील पश्चिम डुमुरीतल्या गावात अवघ्या एका दिवसाआधी 2 हिंदू कुटुंबांची घरं जाण्याची घटना घडली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा ही घटना समोर येते। बांगलादेशामध्ये हिंदूंना हिंसाचार केला जातोय, सोबतच हिंदूंना मुद्दामून लक्ष वेधून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यावर आता सरकार काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।